नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी निघालेत। संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मेधा सोमय्या यांनी खटला दाखल केला होता अब्रू नुकसानीचा आणि त्याच प्रकरणामध्ये संजय राऊत दोषी ठरलेले आहेत आणि त्यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, खासदार संजय राऊत शिवसेना युबीटीचे नेते खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसलेला आहे। अब्रू नुकसानीचा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले, तर संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मेधा सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आणि आता त्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आणि 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर याआधी ईडीने अटक केलेली होती संजय राऊत यांना आणि आता त्यानंतर त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता मेधा सोमय्या यांच्याकडून आणि या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलंय। 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे आता 15 दिवसांसाठी त्यांना अटक केली जाणार की या विरोधात, या शिक्षेच्या विरोधात पुढच्या कोर्टाकडे संजय राऊत जाणार याकडे सुद्धा लक्ष असेल। दरम्यान आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, संजय राऊत यांना हा मोठा धक्का मानला जातोय। काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक राज्यामध्ये आहे। संजय राऊत शिवसेना युबीटीचे मोठे नेते आहेत, ते उद्या दिल्लीमध्ये जाऊन बातचीत करणार आहेत जागा वाटपाविषयी दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत आणि अशामध्येच आता त्यांना एका अब्रू नुकसानीच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आला आहे। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, संजय राऊत यांना कैदेची शिक्षा सुनावलेली आहे न्यायालयानं, या खटल्याविषयी नेमकं काय म्हटलंय? नक्की संजय राऊत यांच्या कुठेतरी अडचणी वाढताना दिसत आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार महानगर दंडाधिकारी माझगाव येथील कोर्टामध्ये सुनावणी होती आणि या खटल्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवलेलं आहे। त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याच्या जे टॉयलेट स्कॅम होता या संदर्भात संजय राऊत यांनी आरोप केले होते आणि हे प्रकरण कोर्टामध्ये होतं। आता या डिफॉमेशन केसमध्ये संजय राऊत दोषी ठरलेले आहेत, त्यामुळे 14 दिवसांची कोठडी, न्यायालयीन कोठडी ही संजय राऊत यांना सुनावण्यात येईल अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे। मात्र एकूणच यामध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही कारवाई होताना पाहायला मिळते, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देण्यात येत आहे हेच पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर याच्यावर काय भूमिका मांडली जाते संजय राऊत यांच्याकडून, शिवसेना युबीटीची काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागेल। तर संजय राऊत यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता, अब्रू नुकसानीचा हा दावा दाखल करण्यात आला होता। याच्यामध्ये न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलेला आहे आणि 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा ही सुनावलेली आहे। त्यामुळे आता जी शिक्षा सुनावलेली आहे 15 दिवसांची त्याच्यानुसार त्यांना अटक केली जाते का 15 दिवस संजय राऊत हे अटकेत असणार की ते आता पुढच्या न्यायालयामध्ये या विरोधात धाव घेणार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। दरम्यान मेधा सोमय्या यांनी खटला दाखल केला होता अब्रू नुकसानीचा आणि त्याच्यामध्ये न्यायालयानं संजय राऊतांना दोषी ठरवलेला आहे। तर याआधी काही महिने जेलमध्ये राहिले होते संजय राऊत, त्यांना ईडीने अटक केलं होतं, त्यांच्यावर अपहार प्रकरणाचा आरोप झाला होता आणि त्यामध्ये बरेच दिवस जेलमध्ये ते होते आणि तिथून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची तोफ धडाडल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान मेधा सोमय्या, ज्या किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत, त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा जो दावा दाखल केला होता त्याच्यामध्ये कोर्टानं त्यांना दोषी ठरवलेला आहे आणि 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे आता काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक राज्यामध्ये आहे आणि ठाकरेंच्या सेनेचे एक मोठे नेते असलेले संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत। त्यांना अटक होण्याची शक्यता आहे कारण कोर्टानं त्यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावलेली आहे। तर एका अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये त्यांना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, अटक होणार का, जर होणार असेल तर ती कधी होईल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि संजय राऊत जे आज संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना होणार होते आणि उद्या ते काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार होते, त्यामुळे त्यांचं हे जे नियोजन आहे ते तसंच राहणार की आता संजय राऊतांना अटक होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, संजय राऊत शिवसेना युबीटीचे नेते यांच्या अडचणी वाढताना दिसतात। खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता। या खटल्यामध्ये ते दोषी असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि त्यांना 15 दिवसांची शिक्षा ही सुनावलेली आहे। त्यांना 15 दिवसांसाठी कैद करावी असं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जेव्हा शिक्षा सुनावलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना अटक होते की संजय राऊत या निकालाच्या विरोधात
दुसऱ्या कोर्टामध्ये जातात याकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि शिवसेना युबीटीची यावर नेमकी काय प्रतिक्रिया असेल याकडे सुद्धा लक्ष आहे. दरम्यान संजय राऊत हे एक धडाडणारी तोफ शिवसेना युबीटीची म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रतिक्रिया येत असतात, बेधडकपणे ते बोलत असतात. मात्र मेधा सोमय्या यांच्यावरची टीका टिप्पणी त्यांनी केलेली होती, त्यानुसार आता त्यांना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्यामध्ये ते दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.